प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला BA भाग 2च्या 4थ्या सेमच्या विद्यार्थ्यांचे गृह अर्थशास्त्राच्या तासिकेला स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणींनो, आता आपण काय म्हणतात पहिल्या युनिटचा सगळ्यात शेवटचा पॉईंट अभ्यासत आहे. तो म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहे, ज्या आहार आणि आरोग्याविषयी जगभर कार्य करतात, तर त्या संस्थांचा आपण मागच्या अनेक 2-3 व्हिडिओमध्ये आपण त्याचा उल्लेख केला. त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या उद्दिष्टाबद्दल आहे ना, त्याची सदस्य कार्यवाही कशा प्रकारे केली जाते त्याबद्दलची सविस्तर चर्चा आपण केलेली आहे. त्यामध्ये आपण पहिली आंतरराष्ट्रीय संस्था अभ्यासली ती FAO अन्न आणि कृषी संघटना. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला अभ्यासली WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला आपण काय म्हणतो जागतिक आरोग्य संघटना. त्याच्यानंतर तिसरी संयुक्त राष्ट्र बालनिधी, ज्याला आपण युनिसेफ या नावाने ओळखतो. तर अशा या 3 आंतरराष्ट्रीय संघटनांची सविस्तर माहिती पाहिली. आणि काल आपण NIN आहे ना, राष्ट्रीय खाद्य संस्था, याची काल आपण ओळख करून घेतलेली आहे. कुन्नूर येथे 1939 साली याची काय झाली, स्थापना झाली. आणि नंतर मग हळूहळू त्याचा विकास होत गेला. आणि ती संस्था म्हणजे जवळपास कुन्नूरमधनं मग ती कुठे ट्रान्सफर झाली, हैदराबादला आली. आणि या हैदराबादला आल्यानंतर तिच्या खऱ्या कार्याला सुरुवात झाली, कारण कुन्नूर हे साऊथमधलं एक छोटंसं गाव आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या संस्थेला पाहिजे त्या पद्धतीचं काम करता आलं नाही. आणि म्हणून त्यांनी ती संस्था मग कुठे हल्ली 1959पासून ती संस्था कुठे हल्ली, हैदराबाद या ठिकाणी हलवण्यात आली. आज गायता ती हैदराबादमध्येच आहे. तर या ठिकाणी या सालापासून या संस्थेला राष्ट्रीय पोषण संस्था हे नाव देण्यात आले. जेव्हा ती काय म्हणतात कुठे आली, हैदराबादला आली, तेव्हापासून त्याला राष्ट्रीय पोषण संस्था हे नावसुद्धा देण्यात आलं. त्याच्या कार्यामध्ये पूर्णपणे बदल करण्यात आला. राष्ट्रीय पोषण संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे, तर भारतीय पोषणात सुधारणा घडून आणणे. भारतीय लोकांचा आहार सदोष आहे, निर्दोष आहे की सदोष आहे, आणि दोष असेल तर कोणते दोष आहे, आणि भारतातली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, किंवा आपण पाहतो की प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे पिकं, वेगवेगळं भौगोलिक वातावरण आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यामुळे त्यांचा तिथल्या लोकांच्या जीवनावर, आरोग्यावर काय परिणाम होतो, आणि त्यांना तिथे कुठल्या प्रकारच्या आहाराची आवश्यकता असते आहे ना, खाद्यपदार्थ त्यांना कसे हवे असतात, किंवा पोषक आहार त्यांना कसे मिळतील, किंवा पोषक त्यांच्या आहारात पोषणाच्या दृष्टिकोनातून कशा सुधारणा घडवून आणता येईल, हा त्या NINचा मुख्य उद्देश आहे. की जसं आता काश्मीरमध्ये राहणारे लोक आहे, तर तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे, तिथलं वातावरण खूप थंड असतं. आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या किंवा विदर्भासारख्या उष्ण प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा तिथल्या लोकांना शरीरामध्ये ऊब निर्माण करण्यासाठी जास्त उष्णता देणाऱ्या पदार्थांची आवश्यकता असते. पण आपल्याला मात्र त्याची आवश्यकता नाही. कारण काय असतं की इथे फक्त आपल्याला आवश्यक आणि अनावश्यक जे शरीर कार्य करतं त्याच्यासाठीच उष्णतेची आवश्यकता असते. शरीराचं जे तापमान आहे ते आपोआप वातावरणानुसार सेट होतं. त्याच्यामुळे थंडीपासून जे संरक्षण करण्यासाठी ज्या लागणाऱ्या जास्तीच्या कॅलरी आहे त्याची आपल्याला इथे गरज नाही आहे. त्याची मात्र थंड प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना त्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रांतातलं वातावरण वेगळं आहे, प्रत्येक प्रांतामध्ये असलेले स्थानिक पदार्थ वेगवेगळे आहे. आणि त्यानुसार म्हणून मग भारतातील प्रत्येक प्रांतातील प्रत्येक लोकांना पोषक आहार कसा मिळेल, किंवा पोषक आहार मिळत नसेल तर त्यात काय सुधारणा करायची, याबद्दलचं सतत चिंतन किंवा याबद्दलचं सतत प्रयत्न राष्ट्रीय पोषण संस्था करते. आणि हा त्यांचा महत्त्वाचा उद्देश आहे. की या उद्देशाला प्रेरित होऊन जगातील किंवा निदान भारतातील प्रत्येक भागातील प्रत्येक व्यक्तीला पोषक आहार मिळाला पाहिजे, यासाठी ही संस्था काय करते, मदत करत असते, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करताना आपल्याला दिसून येते. कारण हा त्या संस्थेचा मुख्य उद्देशच असल्याचे आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय पोषण संस्था शासनाच्या या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कार्य करते. म्हणजे देशातलं कुठलं मंत्रालय, शासनाचं कुठलं मंत्रालय त्याच्यावर नियंत्रण करतं, किंवा कुठल्या मंत्रालयाच्या अंडर ते काम करतं, तर ते आहे आरोग्य मंत्रालय. कारण आत्ताच आपण पाहिलं की आहार आणि आरोग्य या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. या नियमानुसार किंवा या उक्तीनुसार ही जी संघटना आहे
आहे ना, राष्ट्रीय पोषण खाद्य संघटना, तर ही कुठे कार्य करते? या आरोग्य मंत्रालयाच्या अंडर किंवा आरोग्य मंत्रालयाच्या हाताखाली ती काम करते. त्यांना जे काही संशोधनातून आलेले निष्कर्ष असतील ते कुठे पाठवले जातात? आरोग्य मंत्रालयामध्ये पाठवले जातात. तिथे असलेले त्या त्या स्तराचे लोक त्याच्यावर चर्चा करून योग्य ते निर्णय घेतात आणि ज्या भागामध्ये पोषक घटक कमी मिळतील त्या लोकांना पोषक घटक कमी मिळत असतात, तिथल्या सर्व सराउंडिंगचा, तिथल्या परिस्थितीचा, भौगोलिक परिस्थिती, तिथली शेती, तिथलं वातावरण, तिथल्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, या सगळ्या इतंभूत गोष्टीचा अभ्यास करून तेथील लोकांना जास्तीत जास्त पोषक घटक कसा मिळेल याबाबतचे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार करते. आणि नुसत्या योजना तयार करत नाही, तर त्या योजना त्या ठिकाणी या योजनांचं अंमलबजावणी केली जाते आणि त्यामध्ये त्या अंमलबजावणीनंतर तिथल्या लोकांच्या आरोग्यामध्ये, पोषणामध्ये काय सुधारणा घडून आली हे सगळं जगांसमोर किंवा पूर्ण भारतासमोर त्याचा ती अहवाल ठेवत असते. तर अशा पद्धतीने नुसतं प्लॅनिंग करत नाही, तर प्रत्यक्ष ही संस्था काय करते? भारतभर वेगवेगळ्या काय म्हणतात छोट्या छोट्या ग्रामीण भागांमध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये कार्य करताना आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय पोषण संस्था ही या मंडळाची एक संस्था म्हणून कार्य करते. कोणाची? तर भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाची आहे ना, म्हणजे आरोग्य खात्यामधलं भारतीय वैद्यकीय संशोधन आहे ना, जिथे मेडिकलशी रिलेटेड रिसर्च होतात आहे ना, तर त्या ICMRच्या अंडर ही काय करते? कार्य करत असते. काय म्हणतात, भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ आणि राष्ट्रीय पोषण संस्था हे काय करतात? त्याच्या अंडर ती कार्य करते. म्हणजे काय म्हणतात, राष्ट्रीय पोषण संस्थेला जे काही निर्णयाची गरज असते हे निर्णय कोण देतं? भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ देतं. आणि वैद्यकीय संशोधन मंडळाला कोण देतं? आरोग्य मंत्रालय देतं. तर अशा प्रकारे आरोग्य मंत्रालयाच्या भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय पोषण संस्था ही काय करते? भारतभर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करताना दिसून येते. ही संस्था आता राष्ट्रीय स्तरावर दक्षिण पूर्व आशियातील आहारशास्त्र व प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता पावलेली आहे. कोणती? तर राष्ट्रीय खाद्य संस्था आहे ना, NIN. आता काय झालं? तिला दक्षिण पूर्व आशियातील आहारशास्त्र आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून त्याला मान्यता प्राप्त झाली आहे. म्हणजे आता राष्ट्रीय खाद्य संस्थेने आपल्या चांगल्या प्रकारे कार्य करून देशातील लोकांचं किंवा जगातील इतर लोकांचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं आणि तिच्या कार्यकिर्दीमुळे तिला आज आणखीन मानाचं स्थान प्राप्त झालं किंवा आणखीन तिच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झालेला दिसून येतो. त्याच्यानंतरचं ऑब्जेक्टिव्ह आहे, ही राष्ट्रीय खाद्य संस्थेचे कार्य काय? या राष्ट्रीय खाद्य संस्थेचे कार्य काय? तर ती कोणत्या प्रकारचं कार्य करते NIN आहे ना, तर त्या कार्यांचा आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं, आहारातील संशोधन, पोषणासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे ते लोकांना, भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळावं या उद्देशानेच त्याची स्थापना झाली आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कार्य म्हणजे आहारातील संशोधनावरती कार्य करते. वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन घडून आणते. कोणत्या पदार्थामध्ये कुठला पोषक घटक आहे, मग तो पोषक घटक कुठल्या प्रांतातील लोकांना आवश्यक आहे, कोणत्या वयोगटाच्या लोकांना आवश्यक आहे, तो कशा पद्धतीने तयार करायचं, त्याच्यात कुठले गुण आहे, कुठले दोष आहे, म्हणजे याबाबतची अगदी इतंभूत माहिती संशोधनाच्या माध्यमातून ही NIN करत असते. त्याच्यानंतर कुपोषणावर मात करणे आहे ना, भारतामध्ये आपण पाहिलेलं आहे की यवतमाळसारखा भाग हा कसा आदिवासी एरिया आहे आणि आदिवासी एरियामध्ये अज्ञान, म्हणजे शिक्षणाचा अभाव, त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचं ज्ञान नसणे, त्याच्यानंतर परंपरागत चाली रीती आहे ना, यांचा जो संस्कृतीचा पगडा हे जास्त दिसून येत असल्यामुळे इथल्या लोकांच्या आहार घेण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या खूप चुकीच्या आहे आणि चुकीच्या आहार पद्धती घेतल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होताना दिसून येतो. आणि म्हणून विदर्भातले काही जिल्हे असे आहे की जिथे बाल कुपोषण आणि माता कुपोषण, म्हणजे जी आई गर्भवती असते किंवा जी आई आपल्या मुलांना दूध पाजते अशा मातेमध्ये, गर्भवती स्त्रीमध्ये आणि लहान जन्मलेल्या मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण जास्त दिसतं. आणि त्याच्यामुळे हे कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी NIN काय करते? इथल्या स्थानीय
आरोग्य विभागांना ती काय करते, मदत करत असते आणि वारंवार ती त्यांना सल्ला देत असते. आहारविषयक ज्ञान जे काही असेल, जागतिक स्तरावर जे आहारविषयक ज्ञान काय म्हणतात प्रसारित होतं, तर ते ज्ञान काय म्हणतात भारतीय लोकांमध्ये विकसित करणे, भारतीय लोकांना आहार आणि आरोग्याचा चांगल्या सवयी लावणे, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील. आरोग्य चांगलं राहिलं तर त्यांची कार्यक्षमता राहील आणि कार्यक्षमता चांगली राहिली तर त्या व्यक्तीचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी कुठेतरी मदत होते. अशा व्यक्तीचा सर्वांगीण विकास हा झपाट्याने होताना दिसून येतो आणि त्याच्यामुळे हे जे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक वातावरण आहे, ते वातावरण तयार करण्याचं कार्य कोण करतं? अप्रत्यक्षरित्या राष्ट्रीय खाद्य संस्था करत असते. विविध संस्थांमध्ये समन्वय साधणे आहे ना, ज्या वेगवेगळ्या स्तरावर सामाजिक संस्था आहे, काही त्यातल्या जेसीसारख्या आहे की नाही, रोटरीसारख्या आहे, तर अशा ज्या संस्था आहे, ज्या वैयक्तिक स्तरावर सामूहिकरित्या समाजकार्य करतात किंवा समाजासाठी वेगळ्या प्रकारचे अभिनव असे उपक्रम राबवतात, तर अशा या ज्या विविध सामाजिक स्तरावर कार्य करणाऱ्या संस्था आहेत, त्या संस्थांची समन्वय साधणे, त्यांच्यासोबत त्यांच्या त्या एरियामध्ये जाऊन तिथल्या लोकांना आहार आणि आरोग्याबद्दल मार्गदर्शन करण्याचं कार्य कोण करतं? NIN करतं. आहाराच्या स्तराचे पर्यवेक्षण करते. पर्यवेक्षण म्हणजे निरीक्षण करते. आहाराचा दर्जा कसा आहे, निम्न दर्जा आहे, मध्यम आहे की उच्च आहे ना, या सगळ्या आहाराच्या दर्जाचं निरीक्षण करते आणि त्यासाठी काही प्रशिक्षणाची आवश्यकता असते तर ती प्रशिक्षणसुद्धा देते आणि आहारविषयक सल्ला देणं हा तर त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याच्यामुळे प्रशिक्षणच नुसतं देत नाही तर आहाराबाबतचा योग्य तो सल्लासुद्धा तेथील काय म्हणतात क्षेत्रीय लोकांना देते आणि तिथल्या लोकांना त्यांच्या आहारविषयक, आरोग्याविषयक जर काही चुकीच्या सवयी असेल किंवा काही जर त्यांना काही चुकीचं आढळलं तर ते दुरुस्त करण्यासाठी ती काय करते, त्यांना प्रेरित करते किंवा त्यांना मार्गदर्शन करत असते. तर अशा प्रकारे आहार आणि आरोग्य संक्षिप्तमध्ये जर आपण एका शब्दामध्ये लिहायचं झालं तर आहार आणि आरोग्य, सुदृढ आरोग्य आणि पोषक आहार याबाबतचं कार्य कोण करतं? NIN करतं. आणि ही जी संस्था आहे ती राष्ट्रीय संस्था असल्यामुळे ती भारतभर या पद्धतीचं कार्य करताना दिसून येते. शेवटचं ऑब्जेक्टिव्ह आहे, या संघटनेद्वारा पोषण आहार संबंधित ही माहिती काय म्हणतात ही माहिती इंग्रजी, हिंदी, तमिळ, गुजराती अशा विविध भाषांमधून 3 महिन्यातून एकदा प्रकाशित होते. कोण करते ही प्रकाशित? NIN करते. हा जो वेगळ्या प्रकारचं सर्वेक्षण असतं, प्रशिक्षण असतं आहे ना, तर या सगळ्यांचा अहवाल ती काय करते? इंग्रजीमध्ये, हिंदी, तमिळ, कारण तमिळमध्ये याची स्थापना झाल्यामुळे तमिळ आणि गुजराती अशा विविध प्रकारच्या प्रांतीय भाषा ज्या आपल्या भारतात आहेत, त्या प्रांतीय भाषांमध्ये ती काय करते? आपला अहवाल किंवा आपलं निरीक्षण किंवा लोकांना आहार आणि आरोग्याबाबतची जी जागृती आहे ती त्यांच्या मातृभाषेमध्ये किंवा त्यांच्या प्रांतीय भाषामध्ये दर 3 महिन्यात एकदा प्रकाशित करते, जेणेकरून तिथल्या लोकांमध्ये आहार आणि आरोग्याविषयीची जागृती, जनजागृती त्यांच्या प्रांतीय भाषामध्ये केल्यामुळे ती त्यांना जास्त पचनी पडते आणि त्याचा ते आपल्या जीवनामध्ये लवकर स्वीकार करतात आणि त्या पद्धतीने ते काम करायचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे आपलं आज पहिलं युनिट या ठिकाणी संपत आहे. पहिल्या युनिटमध्ये आपण काय काय अभ्यासलं तर उपचारात्मक आहार म्हणजे काय, त्याच्या परिभाषा, त्याच्यानंतर उपचार करणारा उपचारात्मक आहार जो तयार करतो ती आहारतज्ञ असतो तर तो आहारतज्ञ म्हणजे काय, आहारतज्ञ कोणाला म्हणावं, त्याच्याकडे कोणते गुणवैशिष्ट्य असतात, आहारतज्ञाच्या भूमिका काय, काय म्हणतात आजार बरा करण्यासाठी आहारतज्ञांचे काय महत्त्वाचा पार्ट आहे ना, तो कशा पद्धतीने रोग्याशी वागायला पाहिजे त्यांनी की जेणेकरून रोगी लवकर बरा होईल. त्याच्यानंतर तो जो उपचारात्मक आहार करतो त्याचे आपण 5 प्रकार पाहिले. तर या 5ही प्रकारचा कोणत्या कोणत्या रोगांमध्ये कशा पद्धतीने आहारतज्ञ वापर करते, म्हणजे विविध जे रोग आहे, काही रोग असे आहे की जे कसे आहे लाईफस्टाईलमध्ये म्हणजे जीवनशैली बदलल्यामुळे झालेले आहे. तर हे जे लाईफस्टाईल डिसीज आहे तर ते लाईफस्टाईल डिसीज हे औषधांपेक्षा आहारामुळे लवकर बरे करता येतात. आणि त्याच्यामुळे दुसरं जे युनिट आहे तर त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे असे आजार अभ्यासणार आहोत. त्या आजार म्हणजे काय, त्या आजाराचे कारणं काय आहे ना, त्या आजाराची लक्षणं काय आहे, त्याच्यावर काय उपाययोजना करता येते, औषध उपचार कसा करता येतो
आहार उपचार कसा करता येतो, या सगळ्याबद्दलची सविस्तर माहिती आपण दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत. या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे पहिलं युनिट संपलेलं आहे. शेवटच्या चौथ्या पॉईंटमध्ये आपण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर आहार आणि आरोग्याविषयी कार्य करणाऱ्या संस्थांचा आपण ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे. मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला मी जे काही व्हिडिओच्या माध्यमातून ऑब्जेक्टिव्ह समजून सांगायचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला समजत नसेल समजत तर मला ऑफलाईन विचारा, परंतु अभ्यास मात्र करायचा आहे, कारण तुम्हाला याच पद्धतीने हे चौथं सेम पास करायचं आहे. मग तो कोणताही विषय असो. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मैत्रिणींनो, कंटाळा न करता फक्त आपल्याला 30 ऑगस्टपर्यंत या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. म्हणजे जवळपास 15 दिवस, हे 1 महिना पुढचा. 1.5 महिना जर तुम्ही स्वतःला अभ्यासामध्ये झोकून घेतलं तर निश्चित तुमच्या हातामध्ये सुंदर असा चांगला रिझल्ट मिळेल. अर्थात रिझल्ट चांगलाच लागतो आहे, परंतु तो कसा चांगला लागत आहे हे तुम्हालाच तुमचं माहिती आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती की सगळ्यांनी व्हिडिओ पहा. ऑब्जेक्टिव्ह असा स्टॉप करून ऑब्जेक्टिव्ह सगळे उतरून काढा. कुठे काही टायपिंग मिस्टेक असेल तर ते दुरुस्त करा. काही नसेल समजलं तर मला विचारा. परंतु मला असं वाटते 27 तारखेला आपला पेपर आहे लेखी, तोपर्यंत मात्र अभ्यास करायचा आहे. आणि 20 तारखेला आपली प्रात्यक्षिकची 50 मार्काची प्रात्यक्षिक आणि आंतरिक काय म्हणतात कार्यासाठी जी काही 50 मार्काची आपली प्रात्यक्षिक आणि याची परीक्षा आहे, ती परीक्षा सगळ्यांना द्यायची आहे. ज्या मुली ॲब्सेंट राहतील त्यांना पुन्हा पुढच्या वर्षी ₹350 काय म्हणतात परीक्षेची फी भरून पुन्हा ते विषय द्यावे लागतील. तर कृपा करून कोणीही अशा पद्धतीने पेंडिंगमध्ये ठेवू नका. थिअरी लेखी जे काही तुम्हाला देता येतं ते सगळं जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करा. तुमचे मोबाईल नसेल तर कोणाच्याही मोबाईलने स्वतःचं नाव टाकायचं आणि त्याच्या मोबाईलवरनं जरी तुम्ही परीक्षा दिली तरी चालेल, परंतु परीक्षा पेंडिंग ठेवू नका. स्वतःच्या खिशाला खर्च करू नका आणि वर्षसुद्धा वाया घालवू नका. तर या ठिकाणी मी थांबते. उद्या आपण दुसऱ्या युनिटला सुरुवात करूया. दुसऱ्या युनिटमध्ये कुठले कुठले आजार अभ्यासायचे आहे ना, काय काय अभ्यासायचं याची मी एक थोडीशी धावती कल्पना तुम्हाला दिलेली आहे. उद्या आपण कोणत्या आजारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ते कोणत्या अवयवाशी संबंधित आहे, त्याबद्दलची जी सविस्तर चर्चा आहे ती आपण उद्यापासून ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून करणार आहे. तोपर्यंत घरी राहा, तुम्ही पण सुरक्षित राहा आणि तुमच्या घरच्या सदस्यांनासुद्धा सुरक्षित ठेवा. या ठिकाणी आपण